तो क्या बोलती पब्लिक, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ। आज आपला स्पेशल डिश म्हणजेच मेदूवडा साऊथ इंडियन डिश आहे, जे तुम्हाला आता नवीनच बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती। बाकी तर तुम्ही बनवता, तुम्हाला माहिती आहे कसं बनवायचं काय नाही, सगळ्यांना सगळं काय माहिती आहे, पण पद्धत आपल्या आपल्या प्रमाणे असतो। तर ते तुम्हाला मी इंग्रेडियंट्स दाखवणार आहे, त्याच्यानंतर आपण बनवायला सुरुवात करूया। तर नमस्कार सगळ्यांना, मी आहे गोम्स, फन विथ गोम्सच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर चला दाखवतो। तर मंडळी हे बघा, आपला हा साहित्य आहे, ह्याच्यामध्ये फक्त आता जे मेन आहे तो सांबारसाठी जो आहे तो डाळ मी तिथं भिजत घातलेला आहे आता, तर ते इथं आणू शकत नाही म्हणून हे तुम्हाला दाखवतो। इंग्रेडियंट्स आहे, थोडेसे गाजर घेतलेले, एक गाजर आहे कट करून घेतलेला आहे मस्त स्वच्छ धुवून। त्याच्यानंतर हे बघा भोपळा, गोल भोपळा बोलतो ना, मोठा भोपळा हाय, थोडेसे वांगे कट करून घेतलेले, एक टमाटा आहे आणि हे बघा आपली शेवग्याची शेंगा आहेत। त्याच्यानंतर हा आपला बॅटर आहे उडद डाळाचा, काल रात्री मी भिजत टाकलेला आणि याचा मी बॅटर बनवून घेतलेला आहे, याला वाटून घेतलेला आहे। हा मेदू वडाचा आपला इंग्रेडियंट्स आहे आता। आणि ही चटणीचा इंग्रेडियंट्स बघा, हे मी चिंच भिजत टाकलेले आहेत पाण्यामध्ये, 1 वाटी आहे। तर हा आपले शेंगदाणे आहेत, याच्यामध्ये फुटाणे पण मिक्स करायचं असतं, पण मला आज फक्त नारळ आणि शेंगदाण्याचा मिक्सअप चटणी बनवायचं आहे। आणि कोथिंबीर आहे, हे सांबारसाठी पण आपल्याला त्याच्यामधूनच वापरायचं आहे आणि चटणीसाठी पण। आणि हे बघा, हे लाल मिरच्या असे मी घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला चटणीमध्ये पण बोलतात ना एक चव वेगळी असते ह्या मिरच्याची। आणि दुसरी गोष्ट कढीपत्ता, हे बघा हे सुकलेले आहेत, सुकल्यानंतर जो वापरतो आपण त्याचा टेस्ट वेगळा येतो, ताज्यामध्ये वेगळा येतो। तर अशा प्रकारे बघा मंडळी, आपला हा इंग्रेडियंट्स तयार आहे मेदू वड्याचा। तर आपण आता बनवायला घेऊया आणि भेटूया बनवल्यानंतर। आणि मधला जो पण प्रोसेस असेल तुम्हाला मी दाखवत राहील। चलो पब्लिक, बनाते कुछ धमाकेदार और खाते मस्त हेल्दी फुल नाश्ता, पण ऑइल वापरणार त्याला आपण। तर चला, तर मंडळी हे आपलं बघा डाळ मी भिजत टाकलेलं होतं, आता याच्यामध्ये आपला जो इंग्रेडियंट्स आहे टाकूया, याच्यासोबतच शिटी मारायला। आता आपण याच्यात टाकूया थोडीशी हळद, गाजर, शेंगा, हे बघा भोपळा आणि वांगी, आणि जे मी एक टमाटे तुम्हाला दाखवलेलं होतं ते पण मी चिरून घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण ऍड करूया। आणि हा बघा आपला मेदू वड्याचा बॅटर आहे, आणि याच्यामध्ये मी नंतर थोडेसे जिरे, सुकलेले कढीपत्ता एकदम बारीक करून चुरून टाकलेलं आहे, मी माझ्या वेगळ्या पद्धतीने बनवतोय, आणि थोडेसे कोथिंबीर चिरून मी टाकलेलं आहे। तर हा आपला बॅटर आता रेडी आहे। तर आता आपण बनवायला घेऊ मेदू वडा, तेल पण आपलं गरम झालेलं आहे। ओके,
तर मंडळी आपला आहे मेंदू वडा डिश, साऊथ इंडियन डिश रेडी. बघा ही आपली चटणी, सांबर आणि हे वडे. हे बघा क्या बोलती पब्लिक, कसे आहे का नाही मस्त. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण आपल्या घरी बनवा, खावा आणि सुरक्षित राहा, हेल्दी राहा. थँक्यू, बाय बाय.